नीट काय ते आकडेमोड कर आणि मला सांग जयच्या नशिबात काय आहे ते. काय कदम तिला भविष्य काय बघायला सांगताय? एक मिनिट आज जयचं प्रेझेंटेशन आहे, अजून तो आला नाहीये. कोणाच्या हातून चांगलं काम जायला नको. काका माझं अंकशास्त्र सांगताय की जयरामच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. पण हा धीर गंभीर पण कशासाठी? पण सगळं काही ठीक होईल. हा पण त्यासाठी त्याला आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज लागेल. हो पण प्रेझेंटेशन देण्यासाठी हा आला तर पाहिजे. अरे जय, अरे किती उशीर, तरी मी तुला सांगितलं होतं लवकर ये म्हणून. अहो आता आलाय ना तो, त्याला जाऊ द्या आत. मी म्हटलं नव्हतं जयराम नक्की वेळेवर पोहोचेल. जय पण एवढा उशीर का झाला याला? अगं तू गब्बस ग, मध्ये मध्ये बडबडू नकोस. त्याला आज जायला उशीर होतोय. तू नंतर काय ते चौकशा कर. जय तिला नंतर काय ते सविस्तर सांग, पण तुझा आतमध्ये चल चल चल. थांब 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 जय, एक मिनिट थांब. इकडे 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 अरे काय करतेस तू? थांबाव जरा, सांगते. ते तर नंतर सांग, आधी त्याला आज जाणं महत्वाचं आहे. जा. हे बघा, मी जे करते ना ते सुद्धा महत्वाचंच आहे. अगं काय करणार आहेस तू? इडापिडा टळे प्रेझेंटेशन नक्की नीट होईल. हा जा आता. झालं तुझं? ए, थांब 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 अरे आता ना त्याला इथेच थांबू दे, नंतर कधी वर्षभरात जाऊ दे थांबा आतमध्ये. ना जरा, तुम्ही का उगाच माझा वेळ वाया घालवताय? काय? हे घे, हे फुल. पॉझिटिव्हिटी वाटते? वाटते वाटते हो, हो. बरं. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ए थांब 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 थांब. अगं काय थांब थांब चाललंय, तू आता इथेच बसून राहा तू नाहीतर. थांबाव जरा, थांबा एक मिनिट. अगं जाऊ दे त्याला, तुला सांगतो. तुम्ही अगं नंतर सांगा, त्याला उशीर होतोय ना. तुम्ही हा डबा उघडून द्या आधी. अरे काय डबा उघड. हे बघ जय, मला माहिती तुला आतमध्ये जायला उशीर होतोय, पण कसं आहे, परमेश्वराचा आशीर्वाद हा हवाच ना. आणि मेहनत तर आपण करतोच, पण शक्ती परमेश्वर देतो, हो की नाही? हा डबा उघडला. हे घे, हे घे, हे घे. हा प्रसाद घे. चल निघ 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 आता, निघ निघ. जा जा जा. काय काय आता काय? नाही मेहनतीबरोबर मोठ्यांचे आशीर्वादही हवेत ना. बसायचं ठीक आहे ठीक आहे, ते आपण नंतर काय ते हवन करूया. जा, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मिस्टर जयराम, तुम्हाला आज जाता येणार नाही. Mr. Dev, should we start now? Miss Aditi, I think तुम्हाला आता बरं वाटतंय. आपण सुरुवात करूया का? सगळं काही ठीक होईल असं सांगत होतं ना तुझं अंकगणित. हो हो काका, पण त्यासाठी आपल्या सगळ्यांची त्याला मदत लागेल असंही म्हणताय ना माझं अंकगणित. सारिका, आता नवऱ्यांना काही खिचून बाहेर काढणार आहोत का आपण? नवरे काय झालं ते कळू शकेल का आम्हाला? नाही, सगळं काही झालंय. प्रेझेंटेशनला सुरुवात सुद्धा झाली असेल एव्हाना. अहो पण जयरामचंच तर प्रेझेंटेशन आहे ना. हो, पण हे वेळेत आले नाहीत आणि मीटिंग सुरू असताना यांना आत पाठवणं योग्य नाही. कंपनीचं इम्प्रेशन चांगलं पडणार नाही. अहो पण याने आज जाणं महत्वाचं आहे ना. का? का म्हणजे अहो तो जर आत गेला नाही तर तू सांग काय ते. नवरे, मला प्लीज प्रेझेंटेशन देऊ दे. नाही, ते अदिती मॅडमने द्यायला सुरुवातही केली असेल. तुमची गरज नाहीये. असं कसं? गरज कशी नाही? अहो नवरे, आता मी त्याला अंगारा लावला, फूल लावलं डोळ्याला, मग प्रसाद दिला आणि मग त्याच्यामुळे. मग काय, देवळातून येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी प्रेझेंटेशन साठी हात सोडू का काय? नवरे, आता ना रजनी असायला हवी होती. तीच तुम्हाला बरोबर हँडल करू शकते. हे बघा, मी कोणालाही घाबरत नाही. सरांच्या विश्वासातला माणूस आहे मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर असा माझ्यावर फोर्स केला तर मी सरांच्या कानावर घालेन.
अहो हे सगळं कानावर घालण्यापेक्षा ना सरांना जाऊन सांगा की जय आलाय, ते लगेच आतमध्ये बोलवतील त्याला. आणि सरांनीच आदिती मॅडमला सांगितलंय प्रेझेंटेशन द्यायला. आणि आता आदिती मॅडम दाभोळकरांच्या समोर उभं राहून प्रेझेंटेशनही देत असतील. नवरे मला सांगा, तुम्हाला मला आज जाऊ द्यायचं नाही असं कोणी सांगितलं? सरांनी की आऊंनी? मी म्हणतोय. असं कसं? अरे हा काय बालहट्ट आहे हा? अहो तुम्ही कोण अडवणार आहे? हे नाही बरोबर. तुम्ही त्याला आतमध्ये सोडा, नाहीतर मग मी नंदिनी मॅडम, मी 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 बोलतो. हे बघा नवरे काका, मला प्लीज प्रेझेंटेशन देऊ द्या. मी जर आत नाही गेलो तर जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारी मी घेणार नाही, तुम्हाला घ्यावी लागेल. करेक्ट. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. हो, आणि आम्ही सगळे साक्षीदार आहोत. जय आज जात होता आणि नवरेंनी त्याला सोडलं नाही. म्हणजे घडला प्रकार जर आम्ही सरांना सांगितला तर तुम्ही सरांना काय उत्तर देणार आहात? नवरे काका, मी सुद्धा साक्षीदार आहे. नवरे, माझं अंकशास्त्र सांगतंय तुम्हाला धोका आहे. मी कोणताही धोका असला तरी पत्करायला तयार आहे, पण मी यांना आज सोडणार नाही. अहो काय चाललंय हे? अहो हे याला काही अर्थ नाहीये पण मुळात. नाही, हे बरोबरच नाहीये तुमचं. अशा प्रकारे तुम्ही वागूच नाही. एक मिनिट झालं तुमचं? नाही जाऊ दे ना. अरे त्याला आतमध्ये सोडायचं नाही ना नवरे. तुम्हाला जयला आतमध्ये सोडायचं नाहीये ना? हो, नक्की ना? ठरलं ना? होय. चला सगळ्यांनी आपापल्या जागी बस. अरविंद अहो, बसा. अरे यानं नाही सोडायचं ना त्याला आतमध्ये? नाही सोडायचं ना? नक्की ना? नीट विचारपूर्वक सांगा. हो हो हो. हा, म्हणजे हा जर आतमध्ये गेला नाही तर होणारे परिणाम तुम्ही भोगा. कारण मला सगळं माहिती आहे. नाही म्हणजे कदम साहेब काय भोगाव? ते तांगडेला विचारा. यांना सगळं कळलंय का? यांनी सांगितलं तर? नाही मी काय म्हणतो जयसाहेब, नाही हे बघा जयसाहेब, कुणाचं नुकसान होऊ नये असं मलाही वाटतं. पण काय सरांनी जर विचारलं की तुम्हाला का आज सोडलं तर त्याची जबाबदारी मात्र तुमची. हा हो चला. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स कडून एडीएम मल्टीनॅशनल साठी तयार केलेलं प्रेझेंटेशन आज आपण पाहणार आहोत. याचे मी तुम्हाला आधी काही फीचर्स सांगते. सर, एडीएम कंपनीला अपेक्षित काही सॉरी सर. मिस्टर जयराम खानोलकर, मिस्टर जयराम, प्रेझेंटेशन नुकतंच सुरू झालंय, पण पुढचं प्रेझेंटेशन तुम्ही द्या. नो. मिस दाभोळकर, मिस्टर जयराम कॅन वेट. तुम्ही सुरू करा. सॉरी सर, पण जयरामनी ह्या प्रेझेंटेशनसाठी खूप मेहनत घेतली. पण त्यांना वेळेची किंमत नाही. पण सर, हे प्रेझेंटेशन तेच चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतात, कारण तुमच्या सोबत त्यांच्या मीटिंग्स झाल्या आणि त्यानुसार त्यांनी काही चेंजेसही केलेत. जयराम,
तुम्ही सुरू करा प्रेझेंटेशन. चालेल ना हो? दाभोळकर साहेब, आदिती म्हणते ते बरोबर आहे. प्लीज आपण जयरामला संधी देऊया. ओके देव मॅडम, केवळ तुम्ही सांगताय म्हणून. पण मिस अदिती, जयरामचा बॉस या नात्यानं तुम्ही इथं हजर राहायला हवं. अविनाश, am I right? या जयराम प्लीज. सर, देव टूर्स कडून एडीएम. एक मिनिट. देव मॅडम, मी या मीटिंगसाठी फक्त 30 मिनिटं दिली होती आणि या सगळ्या गोंधळामध्ये 20 मिनिटं ऑलरेडी निघून गेलेली आहेत. आणि माझ्या पुढच्या काही मीटिंग्स लाईनअप आहेत, यू नो. आणि मला कुठल्याही मीटिंगला उशिरा जायला आवडत नाही. सो पुन्हा केव्हा तरी. थँक्यू. एक्सक्यूज मी सर. सर, अजून 10 मिनिटं आहेत तुमच्याकडे. मागच्या 20 मिनिटात काहीही झालं नाही, सो पुढच्या 10 मिनिटात काही घडेल असं मला वाटत नाही. सर, उशीर झालाय त्यासाठी खरंच सॉरी. मला माहिती आहे तुमच्यासाठी वेळ खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच तुम्ही आमच्यासाठी काढलेली ती 20 मिनिटं वाया जायला नको असं वाटतं आम्हाला. सर, खरं तर मी तुम्हाला हे असं थांबवणं योग्य नाहीये, मला माहिती आहे. पण या 10 मिनिटात जर काही पॉझिटिव्ह घडलं तर तुम्ही दिलेली ती 20 मिनिटं वर्थ ठरतील. एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला तुमच्या या कलिगवरती, मिस अदिती दाभोळकर? सर, त्या कॉन्फिडन्समुळेच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज प्लीज हॅव अ सीट. मिस दाभोळकर, तुम्हाला का वाटतंय असं आणि काय वाटतंय नेमकं हे लक्षात येतंय माझ्या, पण गुड गुड. आय लाईक युअर बिझनेस सेन्स. लॉजिकल आहे. मिस्टर दाभोळकर, तुम्हाला काही हरकत तर नाही, काही हरकत नाही. पण रिअली तुम्ही जे काही सांगितलं होतं मिस अदिती दाभोळकर बद्दल ते सगळं खरं आहे. खूप हुशार आहे ती. पण ही हुशारी योग्य ठिकाणी दाखवली तरच त्याचा फायदा होतो. मिस दाभोळकर, तुमचे हे सबऑर्डिनेट 10 मिनिटांमध्ये मला जेवढं काही प्रेझेंटेशन देतील तेवढंच मी ऐकणार आणि 10व्या मिनिटाला मी इथून निघून जाणार. देव मॅडम, आपलं काय म्हणणं आहे? काहीच हरकत नाही. आणि यांना फक्त महत्वाचे मुद्दे एक्सप्लेन करायला सांगा प्लीज. येस सर, थँक्यू. काय सॉरी सर. सगळी तयारी झाली आहे ना? शुड यू स्टार्ट नाउ?
हॅलो हो, तुला किती वेळा सांगितलं मध्येच फोन करू नकोस म्हणून. ही काय फोन करायची वेळ आहे का? मी आल्यानंतर सगळं बोलतो तुझ्याशी. हा नवरे हळू. हे बघा, मोबाईलचं बिल भरण्याकरता फोन करायची गरज नाहीये. हो मी भरीन, मोबाईलचं बिल मी भरीन. हो हो आजच मी स्वतः येईन आणि भरीन. ओके. नवरे बिल जास्त आलंय. तुम्हाला काय करायचंय? आत्ता मला कळलं बरं का, जय खानोलकरांना डील फायनल करायला एवढा उशीर का होतोय ते. अहो जय साहेब नुसतेच उभे आहेत, काही बोलतच नाहीयेत. कुठलं ना भिंग? नवरे बिंग फुटलं. हो शेवटी सगळं समोर येणारच होतं ना एक दिवस. आणि आता तर काय, आई साहेब आणि सरांनाही कळलं. त्यांनाही कळलं. आता कळल्याशिवाय राहणार आहे का? नवरे अविनाश सर तिथे होते, ते काय बोलले? काय आता दाभोळकर समोर होते ना, त्यामुळे सर गप्प बसले. पण सरांच्या चेहऱ्यावर राग मात्र दिसला बरं का. आता दाभोळकर गेल्यानंतर काही खैर नाही. नाही असं व्हायला नकोय. नाही असं होतं यात त्याचा काही दोष नाहीये. परिस्थितीमुळे झालं ना, त्यात त्यांची काही चूक आहे. नाही मी सरांशी बोलणार आहे. मी सरांशी बोलणार. नियम बदलायला हवे. नियम बदलायला हवे. अरविंद काय झालंय? नाही म्हणजे टेन्शन घेण्यासारखं आहे, पण तुम्ही जरा शांत व्हा. होईल सगळं व्यवस्थित. काही व्यवस्थित होणार नाही. मला माहित होतं आणि मला हे बोलायला हवं होतं. पण मी बोलणार आहे. मी सरांशी बोलणार की नियम बदलायला हवे. कसले नियम? नवऱ्या हो काय झालंय नेमकं? आणि काका तुम्ही काय एवढे हायपर होताय? नाही सगळं बिंग फुटलं ना. नवरे काय झालं ते सांगाल का? हो सांगतो ना. आता कळणारच आहे सगळं. काय जय खानोलकरांना मी फोन करून सांगितलं होतं की उद्या दाभोळकरांबरोबर मीटिंग आहे. आले उशिरा आले. दाभोळकर आधीच वैतागलेले. मग काय आदिती मॅडमनी दाभोळकरांसमोर प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केली. आणि मग तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून मी यांना घेऊन आतमध्ये गेलो. मग आदिती मॅडमच्या सांगण्यावरून यांना प्रेझेंटेशन द्यायची संधी दिली. काहीच बोलत नाहीत, नुसतेच उभे. मग बिंग फुटलंच ना. हे काहीही करू शकत नाहीत, क्लायंटला कन्व्हिन्स करू शकत नाहीत. आता मागच्या 2 मीटिंगला हेच झालं असणार. हे आईसाहेबांना आणि सरांना कळलं ना, म्हणजे फुटलं ना बिंग. अच्छा म्हणजे हे बिंग फुटलोय. काय तुम्हाला काय वाटलं? नाही म्हणजे मला असं वाटलं की जयला यायला लेट झाला हे मला माहिती आहे. हे बिंग फुटलं. का झालं लेट? तो हॉस्पिटलला गेला होता ना. अगं बाई का? ते त्यांना घेऊन गेला होता. कोणाला घेऊन गेला होता? ते हे नातेवाईक आहे ना, त्याच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता, म्हणून त्याला यायला उशीर झाला. नाही पण अरविंद तुम्ही कुठले नियम बदलायच्या बाबतीत सरांशी बोलणार आहात? हेच की काय होतं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर उशीर होतो ना. म्हणजे कोणाचा काही जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी थोडीशी त्या माणसाला सूट द्यायला हवी. हो पण त्याचा कामावर परिणाम होतो आणि तुमच्या या चर्चा सत्राचा सुद्धा. चला काम करा. बाई ग कठीण. दाभोळकर काही बोलले नाही तरी जय प्रेझेंटेशन का देत नाहीये? सर देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल वर्ल्ड मधलं खूप मानाने घेतलं जाणारं नाव आहे. त्याचं कारण
आमच्यासाठी क्लायंट हा फक्त क्लायंट नसतो, तर तो देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या परिवारातला एक घटक असतो. आणि जर एखाद्या क्लायंटनी अचानक आपलं असोसिएशन आमच्याशी बंद केलं तर त्या क्लायंटला परत आणण्यासाठी आऊ आणि अविनाश सर सतत प्रयत्न करत असतात. प्लीज कम टू द पॉइंट. हे सगळं माहिती आहे मला. सॉरी सर. दुरावलेल्या नात्यांना परत आणणं, नवीन नाती निर्माण करणं, हेच आमचं म्हणजे देव टूर्सचं प्रथम कर्तव्य असं आम्ही मानतो सर. आणि त्यामुळे हे आजचं प्रेझेंटेशन आम्ही फक्त एडीएम साठी एक्सक्लुझिव्ह ऑफर्स सहित तयार केलं. यामध्ये खूप इंटरेस्टिंग ऑफर्स आहेत सर. सर हे पहिलं फीचर.